आज आपण थॅलेसेमिया हा काय आजार आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत। थॅलेसेमिया हा एक रक्ताचा गंभीर अनुवंशिक आजार आहे, अर्थात जेनेटिक डिसीज आहे। आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यासाठी लोह तसेच अल्फा आणि बीटा चेन्स या दोन प्रोटीन चेन्सची नितांत आवश्यकता असते। थॅलेसेमिया ह्या आजारामध्ये या अल्फा चेन्स किंवा बीटा चेन्स यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या गुणसूत्रांमध्ये दोष निर्माण होतो आणि त्यामुळेच पुढच्या अडचणी निर्माण होतात। या आजारामध्ये गुणसूत्रातील दोषांमुळे जो हिमोग्लोबिन तयार होतो तो अनस्टेबल असतो आणि त्यामुळं त्या आरबीसीज कमकुवत तयार होतात। नॉर्मली लाल रक्तपेशी 120 दिवस जिवंत राहू शकतात आणि आपले कार्य करत राहतात, परंतु या आजारामध्ये त्या आरबीसीज लवकर नष्ट होतात आणि परिणामी व्यक्तीला थॅलेसेमिया आजार झालेला आहे अशा बाळाच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळं पुढील गुंतागुंत निर्माण होते। जर अल्फा चेन्सच्या निर्मितीमध्ये अडचण निर्माण होत असेल तर त्याला अल्फा थॅलेसेमिया असे म्हणतात आणि बीटा चेनच्या निर्मितीमध्ये अडचण निर्माण होत असेल तर त्याला बीटा थॅलेसेमिया असे म्हणतात। भारतामध्ये प्रामुख्याने बीटा थॅलेसेमिया या आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतात। या बीटा थॅलेसेमिया आजाराचे 3 प्रकार पडतात: थॅलेसेमिया मेजर, थॅलेसेमिया इंटरमिडिया आणि थॅलेसेमिया मायनर। बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळी ते नॉर्मलच असतं, वजनही चांगलंच असतं, परंतु हळूहळू 4-6 महिन्याच्या नंतर त्या बाळाच्या अंगामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी व्हायला लागतं, त्याच्या लिव्हर पांथरीला सूज यायला लागते, बाळ किरकिर करायला लागतं, दम लागतो, ताप येतो, ते सतत आजारी पडतं, नॉर्मल खेळत नाही आणि मग त्याला दवाखान्यामध्ये दाखल करायची वेळ होते। तिथं डॉक्टर तपासणी केल्याच्या नंतर त्याच्या अंगामध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे असं सांगतात। पुढील तपासणी केल्याच्या नंतर त्या बाळाला थॅलेसेमिया मेजर हा आजार आहे असं सांगतात आणि त्याला रक्त चढवायची वेळ येते। हे सगळं जेव्हा पहिल्या 2 वर्षाच्या आत जर घडत असेल तर त्याला आपण थॅलेसेमिया मेजर आजार असे म्हणतो आणि जर एखादं बाळ 2 वर्षानंतर दवाखान्यामध्ये पोहोचलं, अर्थात त्याला आजाराची तीव्रता कमी असेल, होणारा त्रास थोडा कमी प्रमाणामध्ये असेल आणि उशिरा निदान होत असेल तर त्याला आपण थॅलेसेमिया इंटरमिडिया असे म्हणतो। आणि उपचार करताना या दोन्ही प्रकारच्या रुग्णांपैकी जर एखाद्या रुग्णाला वारंवार रक्त चढवणं आवश्यक असेल, दर महिन्याला त्याला रक्त चढवावं लागत असेल तर त्याला आपण आजच्या काळामध्ये ट्रान्सफ्युजन डिपेंडंट थॅलेसेमिया असे म्हणतो। तर ज्या बाळाला गोळ्या औषधे उपचार करून कमीत कमी रक्त देऊन पुढचा उपचार करणं शक्य होतं, अर्थात त्याला दर महिन्याला रक्त घ्यायची गरज भासत नाही, त्याला आपण नॉन ट्रान्सफ्युजन डिपेंडंट थॅलेसेमिया असे म्हणतो। आणि तिसरा प्रकार म्हणजे थॅलेसेमिया मायनर। थॅलेसेमिया मायनर व्यक्ती हा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये थॅलेसेमिया ट्रेट किंवा वाहक असे म्हणतो। थॅलेसेमिया मायनर व्यक्ती वर पाहता निरोगी असतो व तो सर्वसामान्य जीवन जगत असतो। त्या व्यक्तीच्या अंगामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाणही सहसा नॉर्मलच असतं किंवा किंचित प्रमाणात कमी असू शकतं आणि पुढील तपासणी HPLC ही विशेष तपासणी केल्यानंतरच थॅलेसेमिया मायनर व्यक्तीचं निदान होऊ शकतं। थॅलेसेमिया मायनर व्यक्ती बीटा चेन्सच्या निर्मितीसाठी लागणारे जे 2 गुणसूत्र आहेत त्यापैकी मायनर व्यक्तीच्या शरीरामध्ये एक गुणसूत्र नॉर्मल असतं तर दुसरं ॲबनॉर्मल असतं, त्यामुळे ही व्यक्ती नॉर्मल जीवन जगू शकत असतं। भारतामध्ये साधारणतः 3 ते 5% जनता ही थॅलेसेमिया मायनर आहे। थॅलेसेमिया मेजर हा खूप गंभीर आजार आहे, अनुवंशिक आजार आहे, परंतु या आजाराला 100% टाळणे शक्य आहे आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर परंतु कुटुंबवाढीचा विचार करण्यापूर्वी प्रत्येक जोडप्याची थॅलेसेमिया चाचणी करून घेणं आवश्यक आहे। थॅलेसेमिया आजाराला टाळायचं कसं किंवा त्याचा उपचार कसा करायचा या संदर्भात सविस्तर चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करूयात। धन्यवाद।